प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा परमेश्वराने त्याचं वचन गाजवण्याची संधी दिलेली आहे. त्याच्या नावात एकत्र येऊन त्याची भक्ती करण्याची आपल्याला संधी दिली, त्याबद्दल आपण त्याचे आभार मानूया. आणि सध्या आपण उत्पत्तीच्या पुस्तकात आहोत आणि याकोबाच्या जीवनावरील एक संदेश मालिका ऐकत आहोत, जिचं नाव आहे फिनिशिंग वेल, चांगला शेवट होणे. सुरुवात जरी कशी झाली असली आपली कोणत्याही घराण्यात, गरिबी किंवा कशी, परंतु शेवट कसा होतो हा महत्त्वाचा असतो, है ना. आपल्यातील बऱ्याच जणांची सुरुवात ही रॉंग झालेली आहे. चुकीच्या घराण्यात किंवा चुकीच्या ठिकाणी चुकीच्या रीतीने झाली, परंतु तसं जरी असलं तरी आपला शेवट देवामध्ये चांगला होऊ शकतो आणि तो शेवट महत्त्वाचा आहे. तर ह्या सिरीजचं नाव आहे फिनिशिंग वेल, चांगला शेवट होणे. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे मोडलेला पण आशीर्वादित, ब्रोकन बट ब्लेस्ड. मोडलेला पण आशीर्वादित. आणि शास्त्रभाग आहे उत्पत्ती 32, 22 ते 32. उत्पत्ती 32, 22 ते 32. जेनेसिस 32, 22 to 32. आता आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे प्रसंग येत असतात केव्हा ना केव्हा, की आपण पेचात सापडतो, पुढे जाता येत नाही, मागे जाता येत नाही, काय करावं ते सुचत नाही. सर्व काही करून झालेलं असतं आणि अशा वेळेस आपली अशी खात्री होती की आता नाही, देवाने केलं तरच होईल, किंवा परमेश्वरच आपल्याला ह्या पेचातून किंवा ह्या समस्येतून सोडवू शकतो. आपल्याकडं दुसरं कोणतंही ऑप्शन राहिलेलं नसतं. आणि अशा वेळेस परमेश्वर कसं आपल्याला सोडवतो, कसं आपल्याला सहाय्य करतो, हे आपण आजच्या ह्या याकोबाच्या गोष्टीवरून पाहूया. की याकोब अब्रामाचा नातू, जो देवाचा मित्र होता, कशा प्रकारचा मनुष्य होता, कशा प्रकारे देवाने त्याला घडवलं, कशा प्रकारे देव त्याला घडवित आहे आणि कशा प्रकारे देव तुम्हाला मला घडवतो. आपण कोणी काही रेडीमेड प्रॉडक्ट नसतो, तर जीवनाच्या परिस्थितीतून, प्रसंगातून, अडीअडचणीतून तो आपल्याला आकार देत असतो, घडवतो आणि मग आपल्याद्वारे तो त्याचं गौरव करून घेत असतो. तर एक असा पेच प्रसंग आलेला आहे आणीबाणीचा, की देवाने केलं तरच होईल. आणि कदाचित तुमच्या जीवनामध्ये आज असा काही प्रसंग असेल, एखादा आजार, एखादा दुखणं असेल, एखादी आर्थिक अडचण असेल, किंवा कौटुंबिक समस्या असेल, वैवाहिक समस्या असेल, जे काही असेल. आणि जर तुमची खात्री झाली असेल की सर्व करून झालेलं आता देवाने केलं तरच होईल, तर देव कसं कार्य करतो आणि कशा रीतीने तो आपल्याला त्या प्रसंगातून मुक्त करतो, आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे हे आपण आज आता पाहू. उत्पत्ती 32मध्ये, उत्पत्तीच्या 32व्या अध्यायामध्ये याकोब अशाच एका पेच प्रसंगात सापडलेला आहे. आतापर्यंत स्टोरी अशी आहे की त्याचा प्रवास त्याच्या देशाला, कनान देशाला सुरू झालेला आहे. 20 वर्ष तो मामाच्या गावी राहिला, 2 लग्न झाले आणि देवाने सांगितल्याप्रमाणे त्याने आज्ञापालन करून आता तो परत आपल्या देशाला, कनान देशाला जायला निघालेला आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की त्या देशामध्ये, कनान देशात, त्याने त्याच्या भावाला फसवलेलं आहे, चकवलेलं आहे, चोरून त्याचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि म्हणून भाऊ त्याचा जीव घ्यायला टपलेला आहे. मागे जाता येत नाही, कारण लाबान जो त्याचा सासरा आणि मामा, त्यांनी करार केलेला आहे की त्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे तुम्ही यायचं नाही, आम्ही तुमच्याकडे येणार नाही. म्हणून तो मागे जाऊ शकत नाही आणि पुढे जाऊ शकत नाही. किती वेळेस असं होतं की असे प्रसंग येतात की आपण मागे जाऊ शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही आणि काय करावं ते माहीत नसतं. आणि अशा वेळेस, आणि हे सर्व देवाचं आज्ञापालन करत असताना होत आहे. हे विशेष देवाने सांगितलं होतं, त्याला कळलं की त्याची योजना त्याच्या जीवनासाठी काय होती,
फक्त लग्न करून कुठंतरी बिझनेस करून सेटल व्हायचं हे नव्हतं, तर त्याच्याद्वारे, त्या घराण्याच्याद्वारे देव एक देश, इस्रायल देश निर्माण करणार होता, हे त्याला त्याचा उद्देश कळला. आणि आपल्यालाही आपल्या जीवनाचा उद्देश कळला पाहिजे की फक्त लग्न करायचं, काय बिझनेस करायचा, कामधंदा करायचा आणि झालं, तसं नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनासाठी देवाचा एक उद्देश आहे, एक योजना आहे. आणि जोपर्यंत ती आपल्याला समजत नाही, पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपण काही केलं तरी त्याच्यात आपण असंतुष्ट, अतृप्त, समाधानी नसतो. आपल्याला वाटतं की काहीतरी अजून कुठंतरी आहे, हे ते नाही आहे. मी जे करीत आहे, मी ज्या ठिकाणी आहे ते नाही आहे. अशा रीतीने आपलं मन आपल्याला सांगायला लागतं. आणि याकोब आज्ञापालन करून परत चाललेला आहे. त्याला आता त्याच्या भावाला तोंड द्यायचं आहे. भाऊ काय करील, त्याची रिॲक्शन कशी असेल हे माहीत नाही आहे. 20 वर्षापूर्वी त्याने त्याची चिटिंग करून त्याला फसवलेलं आहे. आणि म्हणून याकोबाने त्याचे काही माणसं पाठवून समेट करायचा प्रयत्न केलेला आहे. पण ते माणसं पण येऊन सांगतात की याकोब 400 लोक घेऊन आपल्याला भेटायला येत आहे. आणि म्हणून याकोब अजूनच घाबरलेला आहे. त्याचे मुलं बाळं, नोकर चाकर आणि हे सर्व आहे. आणि जेव्हा बातमी आली की 400 लोक घेऊन तो पण भेटायला येत आहे, याकोबाला माहीत नाही आता काय होईल, लढाई होईल की मारत. आणि तसं जर पाहिलं तर एसाव त्याचे 400 लोक घेऊन सहज याकोब आणि त्याच्या घराला नष्ट करू शकत होता. याकोबाच्या 2 बायका, लेकरा, नोकर चाकर, एसावाच्या 400 लोकांपुढे काहीच नाही. आणि हे याकोबाला माहीत आहे की मी माझ्या शक्तीने, माझ्या बुद्धीने आता हा प्रॉब्लेम सोडवू शकत नाही. अशा पॉईंटला तो आलेला आहे. आणि ही बातमी ऐकल्यानंतर याकोब 400 लोक घेऊन भेटायला येत आहे. तो अतिशय भयभीत झाला. कसं वाटलं असेल विचार करा. आणि मग पहिल्याच वेळेस आपण वाचतो शास्त्रामध्ये याकोबाबद्दल वाचताना की त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली. आणि मग वचन 9 ते 12 मध्ये याकोबाने केलेली ती प्रार्थना आहे. आता याकोबाने प्रार्थना तर केली, परंतु आता परमेश्वर कसं कार्य करील, कसा हस्तक्षेप करील आणि कसं सोडविल याची त्याला काही कल्पना नाही आहे, काहीच आयडिया नाही आहे. त्याच्या प्रार्थनेचं उत्तर कशा रीतीने देईल हे पण त्याला माहीत नाही आहे. बरेच वेळेस देव आपल्या म्हणण्याप्रमाणे करत नाही ना का, आपल्या प्रार्थनेप्रमाणे. कारण देवाला आपल्यापेक्षा जास्त समजतं. आपण मानव आहोत, तो देव आहे. बरेच वेळेस आपल्याला असं वाटतं की माझंच त्याने ऐकलं पाहिजे, तर तसं नाही आहे. विचार करा किती वेळेस रॉंग प्रार्थना तुम्ही केल्यात, मी केल्यात, आणि मग आपल्याला वाटलं की बरं झालं देवाने त्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. कारण आपल्याला पुढचं दिसत नसतं 5 वर्षांनी 10 वर्षांनी काय होणार आहे, पण देवाला सुरुवातीपासून शेवट माहीत असतं. म्हणून आपण त्याच्या स्वाधीन राहून त्याच्यावर सोपवायचं असतं. जरी आपल्या बुद्धीला पटलं नाही, जरी आवडलं नाही, तरी त्याच्या स्वाधीन व्हायचं असतं. आता याकोबाला अशा सिच्युएशनमध्ये तो आहे, प्रवासात तो चाललेला आहे. तर देवाने याकोबाला कसं वाचवलं, कसं त्याचं संरक्षण केलं आणि कसा त्याला आशीर्वाद दिला. कारण याकोब हा देवाचा निवडलेला आहे. ह्या काळामध्ये ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही आणि मी देवाचे निवडलेले आहोत. आणि म्हणून तो आपल्याला कसं सोडवतो, कसं वाचवतो. बघा 22वं वचन, उत्पत्ती 32 आणि वचन 22 मधून आपली स्टोरी आता सुरू होते. जेनेसिस 32:22. मग तो रात्रीचाच उठून आपल्या 2 बायका, 2 दासी आणि आपली 11 मुले यांना घेऊन यब्बोक नदीच्या उताराने पार गेला. फुल टेन्शनमध्ये आहे, सस्पेन्स वाढत चाललेला आहे. काय होईल माहीत नाही. एसावाचे माणसं कधी येऊन दाढ टाकतील आणि काय करतील, हत्या करतील की काय करतील माहीत नाही. म्हणून रात्रीचं उठून त्याने काय केलं, त्याच्या 2 बायका आणि त्या 2 दासी आणि मुलं घेऊन तो त्या याब्बोक नावाच्या खोऱ्यातून रात्रीतून त्याने ते ओलांडून पार गेला. आणि मग पुढं काय होतं बघा. त्याने
त्यांना नदी पलीकडे उतरून लाविले आणि आपले जे काही होते तेही पाठवले. त्याने काय केलेलं आहे? बायको मुलांना नदीच्या पलीकडे नेऊन सोडलं, जे काही स्वतःचं सामान जे काही होतं ते पण पाठवून दिलं आणि तो एकटा मागा राहिलेला आहे. बघा, आणि रात्रीची वेळ आहे. वचन 24, याकोब एकटाच मागे राहिला. तेव्हा कोणा पुरुषाने त्याच्याशी पहाट होईपर्यंत झोंबी केली. आता याकोबासोबत कोणी नाही आहे. तो भयभीत झालेला आहे, फुल टेन्शनमध्ये आहे, काय होईल माहीत नाही. त्याने प्लॅन बी पण करून ठेवलेला आहे, प्रार्थना पण केलेली आहे. जसं आपण बरेच वेळ प्रार्थना करतो ना, आपण प्लॅन पण करतो. समजा जर देवाने नाही केलं, समजा जर प्रार्थनेचं नाही होत, तर त्याने पण तो प्लॅन बी तयार ठेवलेला आहे. 2 तुकड्या 2 टोळ्या केल्या आणि सर्वांना पुढं पाठवून दिलं आणि तो एकटाच मागा राहिलेला आहे की जर एसाव त्याचा भाऊ आणि त्याचे लोक आले तर निदान माझं कुटुंब आणि माझे मुलं तरी वाचतील. तर हा पर्याय त्यांनी केलेला आहे. आणि एकटा मागं राहिलेला असताना आता तो आणि देव, त्याच्याबरोबर दुसरं कोणी नाही. आणि मध्यरात्रीची वेळ आणि एकटा मागं राहिलेला असताना कोणीतरी मनुष्याने येऊन त्याच्याशी झटापट केली आणि त्यांची झटापट सुरू झाली. आता तो कोण आहे याकोबाला माहीत नाही. कदाचित तो एसावाचा माणूस असू शकतो, याकोबाची हत्या करायला आलेला, पाठवलेला. कदाचित तो कोणी दरोडेखोर असू शकतो, कोणी पण असू शकतो, त्याला माहीत नाही. आणि अंधारात ही झोंबी, अंधारात ही झटापट चालू आहे. शास्त्रात सांगितलेलं आहे की कोणा पुरुषाने त्याच्याशी पहाट होईपर्यंत म्हणजे रात्रभर झोंबी केलेली आहे. रात्रभर. आणि ही व्यक्ती कोण हे 25व्या आणि 30व्या वचनात सांगितलेलं आहे. याकोबावर आपली सरशी होत नाही हे पाहून त्याने त्याच्या जांघेत स्पर्श केला आणि याकोब त्याच्याशी झोंबी करीत असता ती उखळली. आणि वचन 30 जर आपण वाचलं, मग याकोबाने त्या ठिकाणाचे नाव पनिएल, देवाचे मुख असे ठेवले, कारण तो म्हणाला की मी देवाचे मुख प्रत्यक्ष पाहून माझा प्राण वाचला. म्हणजे हा जो व्यक्ती त्याच्याशी झटापट करत आहे, कुस्ती लढत आहे, त्याला त्याच्याशी झोंबी करत आहे, तो देव होता मनुष्य रूपात. तो प्रभू येशू ख्रिस्त होता. कारण मिखा 5:2 मध्ये सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्ताचं ह्या पृथ्वीवर येणं जाणं प्राचीन काळापासून आहे, अनादी काळापासून आहे. बरेच लोकांना असं वाटतं की तो ज्या दिवशी मनुष्य रूप धारण करून बाळ म्हणून जन्मला तेव्हाच पृथ्वीवर आला. नाही, शास्त्र सांगते की अनेक वेळा अनेक प्रसंगी वेगवेगळ्या रूपाने देवाचा दूत म्हणून तो प्रकट झालेला आहे आणि पृथ्वीवर आलेला आहे. पण मनुष्य रूप म्हणून एकदाच आलेला आहे. तर हा जो परमेश्वराचा दूत हा इट वॉज अ प्री इन्कारनेट फॉर्म ऑफ द लॉर्ड जीसस क्राइस्ट. मनुष्य रूप धारण करण्यापूर्वीचं हे रूप प्रभू येशू ख्रिस्ताचं, हा रूप धारण केलेला हा मनुष्य आहे. आता याकोबाला हे माहीत नाही, जोपर्यंत काहीतरी होत नाही. त्याला वाटतं ते कोणीतरी माणूस आहे म्हणून तो त्याच्याशी झटापट करतोय, झोंबी करत आहे. आणि ही झोंबी, ही झटापट चाललेली असताना बघा, आता ह्या पॉईंटला अशा प्रसंगात आलेला असताना सुद्धा याकोबाने प्रार्थना तर केली, पण त्याने प्लॅन पण केलेला आहे. त्याचं अजून पूर्ण समर्पण देवाला झालेलं नाही आहे. म्हणून कोणीतरी प्रार्थना करतं, चर्चला येतं, याचा अर्थ त्यांचं पूर्ण समर्पण झालेलं आहे असं नसतं. चर्चला कोणी येऊ शकतं, प्रार्थना कोणी करू शकतं, परंतु खरंच समर्पण त्याचं अजून झालेलं आहे. देव त्याला घडवतो. याकोब ह्या नावाचा अर्थ फसवणारा, ठकवणारा. तो स्वार्थी माणूस आहे.
स्वतःपुरतं पाहणार आहे, स्वतःला काय मिळेल त्याच्यात, माझा काय फायदा, आणि हा स्व त्याच्यामध्ये आहे. याकोबाला वाटलं की त्याचा शत्रू त्याचा भाऊ एसाव आहे. याकोबाला वाटलं की त्याचा भाऊ, त्याचा सासरा लाबान आहे. पण त्याचा खरा सासरा, खरा शत्रू सासरा किंवा भाऊ एसाव नाही आहे, तर तो स्वतःच त्याचा मीपणा, त्याचा स्व हा आहे. हे त्याला माहीत नाही आहे. तो अजून पूर्णपणे देवाला समर्पित नाही. देव त्याला घडवतोय. बघा, प्रत्येक प्रसंग आयुष्यातले आपल्याला घडवत असतात आणि आपल्यामध्ये काय उणीवा आहेत हे आपल्याला दाखवून देत असतो परमेश्वर. आपल्याला जाणीव होत असते. आपल्याला वाटतं की मी शिकतोय, मी अनॉइंटेड आहे, मी स्ट्रॉंग आहे, मी कधी पडणार नाही, पेत्रासारखं. आपण कधी कधी ओव्हर कॉन्फिडंट असतो. ते जरी मागत केलं तरी मी मागत. परंतु ही खरी टेस्ट तेव्हा होते ज्यावेळेस काहीतरी घडतं, जेव्हा काहीतरी प्रॉब्लेम येतात. तोपर्यंत कोणी पण म्हणू शकतं, काही म्हणू शकतं. तसंच आपल्यालाही वाटतं की आपला प्रॉब्लेम, आपले शत्रू कदाचित आपले पती, आपली पत्नी, आपले मुलं, किंवा ज्या ठिकाणी आपण काम करतो ते लोक, किंवा कोणीतरी आहे. पण खरा शत्रू, खरं अडखळण आपल्याला आपण स्वतःच असतो. आपला मनुष्य स्वभाव, आपला आदामापासून असलेला पापी स्वभाव, जो आपल्याला देवाला शरण येऊ देत नाही, जो सहज कबूल करत नाही की मला देवाची गरज आहे, मला प्रॉब्लेम झाला. आपण असं दाखवतो की काहीच झालेलं नाही, किती काही झालं तरी. हा जो स्वभाव आहे हा याकोबामध्ये आढळून आहे. म्हणून तो पूर्ण समर्पित अजून देवाला नाही, पण देवाने त्याला निवडलेला आहे. देव त्याला घडवित आहे, चालवित आहे. देव त्याच्याबरोबर आहे. तुम्ही आणि मी परिपूर्ण नाही आहे, पण देव आपल्याला घडवत आहे, चालवित आहे. आणि त्याला माहिती आपल्या उणीवा काय आहे, पण तो आपल्याला घडवतो. तर त्याचा खरा शत्रू त्याचा पापी स्वभाव आहे. द सिन नेचर, द ओल्ड मॅन. पौल देखील म्हणतो रोमकरास पत्राच्या 7व्या अध्यायामध्ये की किती मी हा पापी मनुष्य, मला ह्या जुन्या मनुष्यापासून, या पापी स्वभावापासून कोण सोडवेल. पौलासारखा प्रसिद्ध. तर आपला पापी स्वभाव, बंडखोरपणा, हट्टीपणा आपल्याला देवापासून दूर ठेवत असतो. आपण सहज कबूल करत नाही की आपल्याला देवाची गरज आहे, आपल्याला प्रार्थनेची. आपल्याला आपण होतो मी करू शकतो, मी हँडल करू शकतो. आणि असं करत करत आपण तो प्रॉब्लेम टाळत नाही, तो प्रॉब्लेम वाढत वाढत जातो. मग अशा पॉईंटला आपण येतो की आपण काहीच करू शकतो, आणि तेव्हा देव कार्य करतो. पण मी असं म्हणतो की ह्या पॉईंटपर्यंत आपण का जावं. आपण लगेच जर देवाचं ऐकलं, शरण आलो, तर इथपर्यंत गुडण्याची गरज आहे का. मग हळूच लोक म्हणतात की ब्रदर प्रार्थना करा. पण ते दुखणं जास्त वाढलं, प्रॉब्लेम वाढले, सर्व झाल्यानंतर अगोदर जर केलं असतं तर किती पैसे वाचले असते, किती टेन्शन वाचलं असतं, किती त्रास वाचला असता, नाही का. पण मनुष्य स्वभाव माघार घेण्याचा नाही. आदामापासूनचा आपला स्वभाव, आपल्याला हा स्वभाव देवाविरुद्ध आहे. ह्या स्वभावाला देवाच्या गोष्टी आवडत नाहीत. तो आपल्याला सतत देवापासून दूर नेऊन स्वतःवर अवलंबून राहायला शिकवतो. आणि म्हणून आपण स्वतःवर अवलंबून, आणि हा प्रॉब्लेम याकोबाचा आहे. आणि म्हणून देवाने त्याची भेट घेतलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या मनुष्याच्या रूपाने येऊन त्याच्याशी झोंबी करत आहे, झटापट करत आहे, आणि तो पण खुशाल त्याच्याशी फाईट करतो आहे. आता मग हे करता करता काय झालं बघा, वचन 25. याकोबावर आपली सरशी होत नाही हे पाहून त्याने त्याच्या जांघेस स्पर्श केला. आता याकोब पण त्याला सोडायला तयार नव्हता, हा पण त्याला सोडायला. असं करता करता पहाट व्हायला आहे. आणि मग त्या देवदूताने, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपाने असलं, त्याने पाहिलं की हा जाऊ देत नाही, हा पण माघार घेत नाही. त्याने काय केलं,
सहज त्याच्या जांघेला स्पर्श केला, लाईट टच, आणि त्याचा पाय एकदम लंगडा झाला. बघा काय लिहिलंय बघा, 25वे वचन. त्याने त्याच्या जांघेत स्पर्श केला, तो याकोब त्याच्याशी झोंबी करीत असता ती उखळली. किती जण ऐकत आहे? त्याने लाईट टच केला झोंबी करता करता की हा माघार घेत नाही, आणि ती हट्टी, ती जांघेतली ती उखळली आणि एकदम तो पॉवरलेस झाला याकोब. मग तो म्हणाला, पहाट होत आहे, मला जाऊ दे. म्हणजे त्याचा पाय त्या ठिकाणावरून ब्रेक झाला, मोडला. ज्याला स्वतःवर भरोसा होता की मी काही करू शकतो, त्याला पॉवरलेस करून टाकलं देवाने. आता लंगडा झालेला आहे. लंगडा माणूस समोरून येणारे 400 लोक आणि रागावलेला भाऊ याला कसं तोंड देणार? त्याला आता शक्ती उरली, तो पळू पण शकत नाही, जीव वाचव काहीच नाही. त्याच्या पुढं एकच ऑप्शन आहे की देवाला शरण येणे. त्याला वाटलं की त्याला माहीत नाही तो कोणाशी झोंबी करतो, परंतु तो आक्रमक स्वभाव आपल्याला दिसून येतो की दुसऱ्याला हरवायचंच, काही असो, आपण जिंकायचंच. हे देवाने पाहिलं आणि सहज स्पर्श केला, तो लंगडा झाला. हा आक्रमक स्वभावावरून आपल्याला दिसून येतं की याकोब जरी प्रार्थना करतोय, याकोब जरी देवाचा निवडलेला आहे, तरी त्याच्यामध्ये हा स्वभाव अजून आहे, तो अजून स्वतःवर अवलंबून आहे. आपण जरी किती वर्ष बिलीवर असलो, बाप्तिस्मा घेतले, कोणी असलो, तरी आपल्यामध्ये तो मीपणा, तो स्वभाव, तो रग्गीलपणा किंवा तो कठीणपणा किंवा बंडखोर स्वभाव हा असतो. ते कोणाला दिसत नाही, देवाला दिसत असतो. आता देव त्याला घडवतोय, देव परमेश्वर याकोबाला घडवतो आहे. तो जरी असा आहे तरी, आपण जरी असे आहोत तरी तो आपल्याला घडवत असतो. तो म्हणत नाही की जाऊ द्या ती तशी आहे, तो तसा आहे. देव निवडतो, आपल्याला घडवतो आणि मग आपला वापर करत असतो. आणि ती घडवण्याची प्रोसेस ही सुरू आहे, प्रक्रिया सुरू आहे. देवाने त्याला मोडलेला आहे, त्याची जांग उखळलेली आहे, तो पॉवरलेस झालेला आहे. पहिला पॉईंट, पहिली गोष्ट ही की देवाने आपल्याला आशीर्वाद देण्यापूर्वी तो आपल्याला मोडत असतो. 26वे वचन. मग तो म्हणाला, पहाट होत आहे, मला जाऊ दे. तो म्हणाला, तू मला आशीर्वाद दिल्यापासून मी तुला जाऊ द्यावायचा नाही. त्याला आशीर्वाद पाहिजे. आता त्याला कळलं की त्याने नुसता स्पर्श केला आणि जांघेतला हाड उखळलं आणि मी एकदम लंगडा झालो. हा खूप माणूस नाही आहे, हा देव आहे, हा देवदूत आहे. मग त्याने नाद धरला की मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाही. म्हणून झटापट सुरू झाली. त्याला कळून चुकलं की हा साधारण माणूस नाही, दरोडेखोर नाही, येसावाचा माणूस नाही आहे, तो देव आहे आणि त्याच्याकडून आपण आशीर्वाद घेतला पाहिजे. म्हणून तो त्याला सोडायला तयार नव्हता आणि तो म्हणतो की मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. म्हणून पहिला पॉईंट, पहिली गोष्ट काय की आपल्याला आशीर्वाद देण्यापूर्वी देव आपल्याला मोडत असतो. गॉड मस्ट ब्रेक अस बिफोर ही कॅन ब्लेस अस. पॉईंट. आता ही देवाची ब्रेकिंग प्रोसेस जी आहे, मोडण्याची प्रक्रिया, ही आपल्या देहाचं सामर्थ्य प्रगट करते. गॉड्स ब्रेकिंग प्रोसेस रिव्हील्स द पॉवर ऑफ आवर फ्लेश. देवाची पॉईंट, देवाची आपल्याला लिहिण्याची प्रक्रिया आपलं स्वतःवर असलेलं सामर्थ्य, आपल्या देहामध्ये शरीरात असलेलं सामर्थ्य हे दाखवतं की आपण किती स्वतःवर अवलंबून आहोत, किती आपल्या शरीरावर अवलंबून आहोत.
आता प्रश्न असा आहे, ही झोंबी ही झटापट रात्रभर चालली आणि त्याने पाहिलं की हा पण माघार घ्यायला तयार नाही, म्हणून सहज टच केला आणि तो पटकन लंगडा झाला. पण हा टच, सहज जो टच केला हा अगोदर जर केला असता तर रात्रभर कशाला झटापट चालली असते. किती जण ऐकत आहे? रात्रभर झोंबी केली, रात्रभर झटापट होऊ दिली. पाठ होण्याच्या वेळेस त्याने जेव्हा पाहिलं की हा माघार घेत नाहीये, त्याने टच केला. अगोदर का नाही? अगोदर केला असता तर तेव्हाच तो पॉवरलेस झाला असता. नाही, अगोदर का केलं नाही? कारण देवाला त्याला, याकोबला हे दाखवून द्यायचं होतं की तू तुझ्या शक्तीवर अवलंबून आहेस ना, आणि तू तुझ्या शक्तीने माझ्याशी लढतोय ना. मी तुला दाखवून देईल की माझी शक्ती मोठी आहे का तुझी. नाही समजलं? याकोब त्याच्या शक्तीवर, बॉडीवर अवलंबून होता की मी हरवू शकतो, मी जिंकू शकतो, मी कोणाला हरवू शकतो. म्हणून त्याला रात्रभर झोंबी करू दिली. त्याला दाखवून दिलं, हे बघ तू तुझ्या शक्तीवर, तुझ्या शारीरिक बॉडीवर, तुझ्या सामर्थ्यावर अवलंबून आहे, पण माझ्या पुढं ती शक्ती चालत नाही. मी एका मिनिटात तुझी शक्ती मोडून टाकू शकतो, तुझी शक्ती काढून घेऊ शकतो. हे देवाला दाखवून द्यायचं. म्हणून रात्रभर ती झोंबी होऊ दिली, लगेच त्याला स्पर्श केला नाही. गॉड वॉन्टेड टू शो जेकब द पॉवर ऑफ हिज सेल्फ विल. स्वतःची इच्छा, मी आणि माझं, मी माझ्या इच्छेप्रमाणे करेन, मी कोणाचं ऐकणार नाही. हा जो मीपणा असतो, हा जो हट्टीपणा असतो ना, हा देव ब्रेक करतो. आणि जोपर्यंत तो ब्रेक होत नाही ना, पुढं आपल्याद्वारे दुसरे किंवा आपणही आशीर्वादित होत नाही. याकोबाचा वीक पॉईंट हा होता, सेल्फ विल, स्वतःच्या इच्छेप्रमाणे. रात्रभर झोंबी केली. परमेश्वर वाट पाहत होता की आता तरी हा शरण येईल, आता तरी कबूल करेल की मी हारलो. टच केल्यानंतर सुद्धा ती जांग उखळली, लंगडा झाला, तरी तो झटापट करतो. विचार करा. तरी तो सोडायला तयार नाही. आणि परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्त वाट पाहतो का हा कधी मला शरण येईल, कधी म्हणेल की मी हारलो. पण नाही, तो म्हटलाच नाही. पहाटपर्यंत झोंबी करत राहिला, लंगडा झाला तरी झोंबी करत राहिला. बघा कशा प्रकारचा माणूस होता याकोब, कशा प्रकारचे तुम्ही आणि मी असतो, कशा प्रकारचे बिलीवर लोक, देवाचे लोक असतात. ते काही परिपूर्ण नसतात, पण जीवनाचे प्रसंग, परिस्थिती, शत्रू ह्यांच्याद्वारे देव आपल्याला घडवत असतो. जे आपल्यामध्ये मोडलं गेलं पाहिजे ते मोडत असतो. म्हणून आपण मोडल्याशिवाय देव आपला वापर करू शकत नाही. God cannot bless us until He breaks us. जिथं आपण मोडलं गेलं पाहिजे तिथं आपण देवाला मोडू गेलं पाहिजे. हट्टीवाद करून बसायचं नाही की नाही मी जाऊ दे, मी माझ्याच इच्छा, मी प्रार्थना उपवास करतो, माझाच देवाने ऐकलं पाहिजे. नाही, कोणी कोणाचं ऐकायचं? देवाने आपलं ऐकायचं का आपण देवाचं ऐकायचं? आता हा स्वभाव याकोबामध्ये आहे. आणि हाईट म्हणजे याकोब हा एक माणूस जो देवाचा मित्र होता, अब्राहम त्याचा नातू आहे. धार्मिक घराण्यातले नातवंड, मुलं मुली असे निघू शकतात का? हो. बाप देवाचा मित्र होता, आजोबा देवाचा मित्र होता, पाळक होता, म्हणजे मुलगा किंवा मुलगी तशीच निघल असं नाही आहे. ते त्याच्या विरुद्ध असू शकतात, पण देवाची कृपा असल्यामुळे देव त्यांना अशा परिस्थितीतून नेऊन घडवतो, मोडतो आणि मग त्यांचा उपयोग करतो. कारण देवाला माहीत असतं कोणाला कशा रीतीने हँडल करायचं. नाही, देवाला माहीत असतं. आमेन.
परंतु तो वाट पाहत असतो की आज तरी मला शरण येईल, उद्या तरी पश्चाताप करेल, परवा तरी करेल. नाहीच. मग एक दिवशी असं कॉर्नर असे होतं की पुढं जाता येत नाही, मागं जाता येत नाही, काय करायचं काही सुचत. आणि त्यावेळेस देवाचं भेट होत असेल, त्यावेळेस तो झोंबी करत असतो. हा माणूस रात्रभर झोंबी करतो तरी देवाला शरण येत नाही. 25 वचन. याकोबाला कधी कळलं की त्याच्याशी तो झोंबी करत आहे, तो कोणी माणूस नाही आहे, देवदूत आहे. ज्यावेळेस त्याची ती जाण उखळली गेली, ज्यावेळेस तो लंगडा झाला, तेव्हा कळला की हा कोणी माणूस नाही आहे, हा देवदूत आहे. आणि म्हणून त्यांनी लगेच त्याला मागितलं वचन 26 मध्ये की तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. आता आशीर्वादासाठी झटतो. आशीर्वादासाठी कोणी झटायचं असतं का? पण लोक झटतात आहे आजही. पण त्यांना वाटतं की 40 दिवस उपास, कडक उपास आणि काहीतरी काहीतरी केल्याशिवाय, देवाला हलवल्याशिवाय तो काही करणार नाही, त्याला दया येणार नाही. पण ही चुकीची कल्पना आहे. ज्यांना बायबल माहीत नाही, शास्त्र माहीत नाही, ते लोक असे करतात. आणि याला पण वाटतं की आशीर्वाद म्हणजे झटापट करून, फाईट करून देवाकडून घ्यायचा असतो. आणि कोणीतरी म्हणतं की उपास प्रार्थनेला आम्ही देवाशी लढतोय, वाईट. आणि त्याच्यावर उपदेश पण आहेत काही पाळक लोकांनी केले की ती याकोबाची देवाची झोंबी, म्हणजे आपण जसं उपास प्रार्थनेत झटतो, ती उपास प्रार्थना ही झोंबी नाही आहे. इथं झोंबी वेगळी आहे, ही झटापट वेगळी आहे. इथं देव वाट पाहतो, हा शरण येतो का नाही, तो तुमची वाट पाहतो की तुम्ही शरण येता का नाही, माहीत आहे. तो म्हणतो की मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी जाऊ देणार नाही. आणि मग पुढं काय होतं बघा, एक इंटरेस्टिंग गोष्ट घडते. वचन 27. मग त्याने त्याला विचारले, तुझे नाव काय? त्या देवदूताने, जो प्रभू येशूच्या रूपाने आलेला, त्याच्याशी झटापट करता का, आमचे सर्व अंधारात चाललेलं आहे, मध्यरात्रीची वेळ आहे. आणि अचानक तो विचारतो, तुझं नाव काय? आता मला हे सांगा, देवाला याकोबाचं नाव माहीत नसेल का? समजा जर देवाने किंवा देवदूताने तुम्हाला दर्शन घेऊन विचारलं तुमचं नाव काय, तुम्हाला वाटतं का देवाला तुमचं नाव माहीत नाही? मग का बरं प्रश्न विचारला, तुझं नाव काय? विचार केला. जर तो देव आहे, प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या रूपाने आहे, तर त्याने हा प्रश्न का विचारला की तुझं नाव काय? कारण हिब्री संस्कृतीमध्ये, इस्रायली संस्कृतीमध्ये नावांना अर्थ होता. नावं एखाद्या व्यक्तीचा स्वभाव किंवा चारित्र्य दाखवत होते. जसा मोशे पाण्यातून काढलेला, याकोब म्हणजे गॉड शॅल ॲड, तसं इझाक म्हणजे हास्य किंवा हसणारा, काहीतरी रिलेशन, काहीतरी. आणि ते कॅरेक्टर, तो गुणधर्म होता. आता याकोब ह्या शब्दाचा, ह्या नावाचा अर्थ काय आहे? फसवणारा, ठकवणारा, डिसिवर, सप्लांटर, कारस्थान करणारा. सरळ नाही, क्रुकेड माइंडेड ज्याला आपण म्हणतो ना, विचित्र. म्हणून त्या देवदूताने विचारलं, तुझं नाव काय? कारण तो शरण यायलाच तयार नाही, लखन कबूल करायलाच तयार. शेवटी विचारलं, तुझं नाव काय? आणि त्याने सांगितलं याकोब, म्हणजे फसवणारा, ठकवणारा. म्हणजे तो त्या ठिकाणी कबूल करतोय की हां, मी फसवणार आहे, मीच तो ठकवणार आहे. मी म्हाताऱ्या बापाकडून आशीर्वाद चोरून घेतला, मी माझ्या भावाकडून चोरून आशीर्वाद घेतला, त्याला अनाडो, मीच तो आहे. म्हणजे या ठिकाणी काय होत आहे? याकोब देवासमोर पश्चाताप करून कबूल करीत आहे की मीच तो आहे. रात्रभर झोंबी का चालली, झटापट का चालली, हेच त्याने शरण येऊन कबूल करावं की मीच तो याकोब आहे जुना, मीच तो फसवणारा, चॅप्टरपणा करणारा, मीच तो आहे. म्हणून त्याला विचारलं, तुझं नाव काय? आणि त्याने कबूल केलं, याकोब. पण पुढे एक गंमत आहे. पुढं काय झालं बघा.
तो म्हणाला याकोब, वचन 28, यावर तो त्याला म्हणाला, यापुढे तुला याकोब म्हणणार नाही तर इस्रायल असे म्हणतील. आता हा देवदूत त्याला म्हणतो, याने कबूल केल्यानंतर इथून पुढं तुला याकोब म्हणणार नाही तर इस्रायल असे म्हणतील. त्या देवदूताने याकोबाचं नाव त्या रात्रीपासून कायमचं बदललेलं आहे. नावामधून स्वभाव दिसून येतो, गुणधर्म दिसून येतो. त्याने सांगितलं की इथून पुढं तू ठकवणारा, फसवणारा नाही आहे, तर तू इस्रायल होशील. आणि इस्रायल याचा अर्थ काय? तर इस्रायल म्हणतील कारण तू देवाशी व मनुष्याशी नेटाने झगडून जय पावला आहेस. तू देवाशी झगडून झटापट करून देवाबरोबर टेकलेला आहेस. इस्रायल ह्या शब्दाचा अर्थ प्रिव्हेलिंग विथ गॉड, गॉड प्रिव्हेल्स, देवाबरोबर टिकलेला, हा इस्रायल ह्या शब्दाचा अर्थ. आणि या ठिकाणी याकोबाचं नाव इस्रायल हे झालेलं आहे. त्याला नवीन नाव मिळालेलं आहे. देवाशी त्याचं एन्काउंटर झालेलं आहे. आणि देवाशी भेट झाल्यानंतर कोणी जसं असतं तसं राहतं का? कायमचं बदललं जातं. आता उद्या सकाळ झाल्यानंतर तो याकोब, तो जुना याकोब नाही, कट कारस्थान करणारा, तो आता सरळ विचार करणारा, सरळ मार्गाने जाणारा, तो फसवणारा नाही, ट्रिक करणारा नाही की कसं काय कोणाकडून कसं लुबाडायचं, मिळवायचं. तो आता चेंज झालेला आहे. तो म्हणतो की इथून पुढं तुझं नाव याकोब नाही तर तू इस्रायल, तुला इस्रायल असं म्हणते, कारण तो देवाबरोबर झोंबी करून टिकलेला आहे. देवाशी तू लढून तू जय मिळवलेला आहेस. तू देवाला सोडला नाही आहेस. तुम्ही म्हणाल कशावर? त्याने जांघेला स्पर्श केला, तो लंगडा झाला. त्याने रागवून सोडून द्यायला पाहिजे होतं की असं कसं काय देवाने मला लंगडा केला आता आयुष्यभर आणि म्हातारपणी, आणि मी काय आता लंगडा राहायचं, मी आता झोंबी करणार नाही. त्याने सोडलं नाही आहे. जरी देवाने त्याला पॉवरलेस केलं, जरी त्याचा स्वार्थ, त्याचा पॉवर काढून घेतला, तरी तो देवाला चिटकून राहिलेला आहे. म्हणून देव त्याला म्हणतो की तुझं नाव आता इस्रायल असे होईल. तू देवाबरोबर लढून टिकलेला आहेस आणि विजय मिळवलेला आहेस. तुला मी तुझी शक्ती काढून घेतली, तुला लंगडा केला, तरी तू मला सोडलेला नाही आहेस. तू देवाबरोबर टिकलेला आहेस, देवाला सोडलेला आहेस, म्हणून तुला इस्रायल हे म्हणते. आणि त्याचं नाव बदललं आणि त्याचा स्वभाव बदलला. आणि या ठिकाणी याकोबाचं खऱ्या अर्थाने परिवर्तन, टर्निंग पॉईंट झालेलं आहे. आतापर्यंत तो फक्त अमुक याचा नातू आहे. कोण आहे? हा तो त्यांचा मुलगा आहे, त्यांचा नातू. पण आता खरा चेंज झालाय. आता तो देवाचा पुत्र झालेला आहे. आता त्याचा स्वभाव, आता तो बदललेला, आता त्याची देवाशी गाठ झालेली. त्याला कळलेलं आहे. त्याच्या मनात बिलकुल खात्री नाही की देव कोण आहे, काय करू शकतो. त्याच्या मनात बिलकुल शंका नाही आहे. आणि मग पुढं काय होतं बघा. वचन 28, मग तो त्याला म्हणाला, यापुढे तुला याकोब म्हणणार नाही तर इस्रायल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्याशी नेटाने झगडून जय पावलेला आहेस. नुसतं देवाशी नाही, देवाशी व मनुष्याशी. कारण मनुष्य रूपाने तो माणूस झटापट करत होता. तो देवदूत प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य रूपाने. म्हणून देवाने त्याला हे सांगितलं की तू देवाशी तर जिंकलास, मनुष्याशी पण जिंकला. म्हणजे काय की आता तुझ्या भावाला जे 400 लोक घेऊन तो भेटायला येत आहे, आता तुला खात्री आहे की तू त्यांच्यावर विजय मिळवू शकशील. हा विश्वास त्याच्यामध्ये निर्माण झाला. त्याला वाटलं होतं की काय होईल, कसं होईल. मला मारून टाकलं भावाने चाललं, पण लेकरं बाळा, मुलं बाळा तरी होते. तू देवाशी व मनुष्याशी जवळून टेकलेला आहेस. देवाने त्याला नाव विचारलं यासाठी की त्याने कबूल करावं की त्याचा स्वभाव काय, तो कसा आहे. आणि तो म्हणतो की मला आशीर्वाद दिल्याशिवाय जाऊ देणार नाही. आपण जोपर्यंत पश्चाताप करून आपण कसे आहोत, कोण आहोत हे कबूल करत नाही, तोपर्यंत देव आपल्याला आशीर्वाद देत नसतो.
जोपर्यंत तुम्ही आणि मी पूर्णपणे पश्चाताप करून देवाला सरेंडर होत नाही, शरण होत नाही, तोपर्यंत त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळत नसतो. आज लोकांना आशीर्वाद पाहिजे, पण समर्पण करायला नको आहे, पश्चाताप करायला नको आहे. आपण पापी आहोत हे देवापुढं कबूल करायला नको आहे. आणि हाच प्रॉब्लेम याकोबाचा होता. त्याला वाटलं होतं की मी कोणाचा नातू आहे, माझा आजोबा देवाचा मित्र होता, माझ्या वडिलांनी एवढा मोठा त्याग, माझ्या वडिलांना देवाने अनुभव दिला, आणि म्हणून मी काय एवढं वाईट नाही आहे. आज अनेकांना असं वाटतं की आम्ही कोणाचं वाईट केलं नाही, आम्ही कोणतं पाप केलं, आम्ही कशाला पश्चाताप करणार. पण तसं नाही आहे. शास्त्र सांगतं की सर्वांनी पाप केलं आणि देवाच्या गौरवाला अंतरलेलं आहे. सर्वजण आपण आदामाची संतान आहोत. आपल्या प्रत्येकामध्ये आदामाचा जुना स्वभाव आहे, म्हणून पश्चाताप करणं गरजेचं आहे. आपण काही केलं किंवा नाही केलं हा विषय नाही आहे. देवाच्या दृष्टीने प्रत्येक मानव हा पापी आहे. त्याला पापाच्या क्षमेची गरज आहे. तो स्वतःची क्षमा करून स्वतःला मुक्त करू शकत नाही. हा शास्त्राचा संदेश आहे. आणि म्हणून जोपर्यंत याकोब कबूल करत नाही की मी याकोब आहे, तोपर्यंत देव त्याला आशीर्वाद देऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्ही कबूल करत नाही की मी याकोब आहे, मी फसवणारा आहे, मी पापी आहे, माझ्यावर दया कर, तो तुम्हाला आशीर्वाद देऊ शकणार नाही. हे इतकं सरळ आणि इतकं सोपं आहे, इतकं स्पष्ट आहे. आणखी एक गोष्ट अशी, तर देवाचं ब्रेकिंग प्रोसेस, देवाचे मोडण्याची प्रक्रियामध्ये काय होतं की आपल्याला आपलं दैहिक सामर्थ्य, आपण कशावर अवलंबून आहोत, हे किती वीक आहे, देवापुढं पॉवरलेस आहे, हे आपल्याला कळतं. त्याने सहज स्पर्श केला तो लंगडा झाला. त्याला कळलं की आपली शक्ती, त्याची शक्ती देवापुढं काहीच नाही आहे. तुम्हाला मला कळलं पाहिजे की तुमची आणि माझी शक्ती, ज्ञान, बुद्धी देवापुढे काहीच नाही आहे. तो सहज मोडून टाकू शकतो, पॉवरलेस करू शकतो. दुसरी गोष्ट, गॉड ब्रेकिंग प्रोसेस रिव्हील्स द पॉवर ऑफ आवर गॉड. देवाची मोडण्याच्या प्रक्रियेमध्ये देवाचं सामर्थ्य आपल्याला अनुभवायला येतं की त्याचं सामर्थ्य आपल्या सामर्थ्यापेक्षा, आपल्या शहाणपणापेक्षा, आपल्या बुद्धीपेक्षा, शक्तीपेक्षा किती महान आहे. नुसता टच केला, आयुष्यभरचा कायमचा लंगडा झाला, एवढा धट्टाखट्टा माणूस. काय देवाचं सामर्थ्य, देव काय करू शकतो. मी तर म्हणतो देव काय नाही करू शकत असं विचार. गॉड्स ब्रेकिंग प्रोसेस रिव्हील्स टू अस द पॉवर ऑफ आवर गॉड. याकोबाला वाटलं की तो जिंकेल, पण एक लाईट टच केला आणि याकोब ती झोंबी, ती लढाई हरला, ती कुस्ती हरला, एकदम पॉवरलेसच झाला. अचानक त्याला देवाच्या सामर्थ्याचा अनुभव आला. कधी कधी देवाच्या सामर्थ्याने स्पर्श केल्याशिवाय आणि आपण मोडले गेल्याशिवाय देव काय करू शकतो हे आपल्याला कळतच नाही. आपल्याला वाटतं देवाला काय माहिती, मी काय करतोय, माझे काय कट कारस्थान, माझे काय प्लॅन आहे. पण एकदम त्याचा पॉवर, त्याचं सामर्थ्य टच करतं, स्पर्श होतं आणि एकदम आपल्याला कळतं की अरे बापरे, तो हे पण करू शकतो. आणि तो आपला टर्निंग पॉईंट होतो. आणि काही वेळ देवाचं सामर्थ्य जिथं आपण मोडलं गेलं पाहिजे तिथं आपल्याला मोडतं बरं का. ज्या गोष्टी आपल्या जीवनातल्या मोडल्या गेल्या पाहिजे तिथं आपल्याला मोडतं. आपलं कोणाला लंगडं व्हायला, मोडायला आवडतं का. पण जर ते आपला प्रॉब्लेम असेल आणि देवान आपल्यामध्ये आड येत असेल आणि त्याच्यामुळे जर आपलं नाश पुढं होणार असेल तर देव ते ब्रेक करतो आणि मोडतो. आणि ते ब्रेक करणंच त्याच्यात हित आहे. इथं याकोबाला पॉवरलेस करण्यातच याकोबाचं कल्याण आहे. कारण हा माणूस विचित्र डोक्याचा आहे, हा लगेच स्वार्थीपणाचा आहे. देवाने मिळवलं झालं की परत दुसऱ्या आयडिया करून स्वतःच्या मार्गाने चालणार आहे. म्हणून देवाला माहीत आहे कोण कशा टाईपचं आहे, तू कशा टाईपचा आहे. म्हणून तो बरोबर जसं तसं आपल्याला हँडल करतो. जिथं मोडायला पाहिजे तो मोडतो त्या पॉईंटला. तर हे ब्रेकिंग प्रोसेसमध्ये आपल्याला आपलं सामर्थ्य कळतं
किती कमी आहे देवापुढं, आणि देवाचं सामर्थ्य कळतं की त्याचं सामर्थ्य किती महान आहे. आता हे झाल्यानंतर सुद्धा तो त्याला जाऊ देत नाही. याकोब त्याला धरून ठेवतात, मला आशीर्वाद दिल्याशिवाय जाईल, मला आशीर्वाद दिल्याशिवाय जायचं नाही, मी तुम्हाला जाऊ देणार, असं म्हणून त्याला धरून राहिलेलं आहे. किती विशेष आहे. तुम्हाला मला जर मोडलं, ब्रेक केलं कोणत्या पॉईंटला, तर तुम्ही खरंच त्याला धरून राहाल का? का देवावर नाराज होऊन निघून जाल? विचार करा. आज जर तुमचा जो वीक पॉईंट आहे, जो तुमच्यामध्ये आड येत आहे देवामध्ये, तिथं जर तुम्हाला ब्रेक केलं, तो गर्व असो, मीपणा असो, पैसा असो, शारीरिक शक्ती जे काही असेल, तिथं जर मोडलं तरीही तुम्ही देवाला धरून राहाल का? याकोब देवाला धरून राहिला. त्याने रागून चिडून निघून जायला पाहिजे. मला मोडलं म्हणजे मला लंगडा गेला, मी आता त्या देवाचं ऐकणार नाही, मी माझ्या इच्छेप्रमाणे चालणार, काय होईल ते होईल. असं नाही केलं. कारण त्याला म्हणतात खरा पश्चाताप, की मोडलं तरी मी तुला सोडणार नाही, तू मला शिक्षा दिली तरी मी तुला सोडणार नाही, माझ्या मनासारखं नाही झालं तरी मी तुला सोडणार नाही. याला खरंच समर्पण, विना अट विनाश, अनकंडिशनल सरेंडर. देवाने असं केलं तर मी ते करीन, ही अटी शर्तीची व्यवहाराची भाषा लोकांची. देवाने हे केलं तर मी ते करेन. अरे कोणाशी बोलता? देव काय माणूस आहे? कोणाशी व्यवहाराची भाषा करता? त्याने हे मला दिलं तर मी ते देईल, त्याने एवढे नोकरी घेतली तर मी तेवढा ते देईल. अरे देवाचं सगळं आहे, तुम्ही पण त्याचे आहात. देतो म्हणजे आपण काही फार विशेष उपकार करत नाही. आपल्या मुखातील श्वास त्याच्या हातामध्ये, त्याने केलं तर संपलं. ते म्हणतात आत्ता होते, आत्ता बोलत होते आणि आत्ता गेले. आपल्या मुखातला श्वास त्याच्या हातामध्ये. आपण आहे कोणत्या भरोशावर, कशामुळे आपण एवढा हे जोर करतो, कशामुळे आपण कोणत्या ह्याच्यावर? याकोब त्याच्यावर देवाने दाखवून दिलं मोडून, की तू नाही, मी देव आहे, मी तुला एका क्षणात पॉवरलेस करू शकतो. आणि तरी त्याने देवाला सोडलेलं नाही. तर पहिला धडा काय? गॉड मस्ट ब्रेक अस बिफोर ही कॅन ब्लेस अस. आपल्याला आशीर्वाद देण्यापूर्वी देवाने आपल्याला मोडलं पाहिजे. आणि दुसरा धडा काय? की जसं आपण देवाला धरून राहतो, मोडल्यावरही जेव्हा आपण देवाला धरून राहतो, तेव्हा आपल्याला देवाचा आशीर्वाद मिळत असतो. God blesses us as we cling to Him in our brokenness. मोडलेल्या अवस्थेत सुद्धा जेव्हा आपण देवाला धरून राहतो, आता तो झटापट करत असताना तो माणूस किंवा तो देवदूत पुढे चालला असत, ह्याचा पाय लंगडा झाला तरी हा ओढत फरफटत त्याला सोडायलाच तयार नाही, तरी तो चाललेला आहे. सीन तुमच्या डोळ्यापुढे काय की लंगडा झालाय तरी तो त्याला धरून चाललाय, तो सोडायलाच तयार नाही. आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाही. स्वर्गाच्या राज्यावर प्रभू येशूने सांगितलं हल्ले होत आहेत आणि आवेशी लोक ते नेटाने घेतात. नाही समजलं मी ना? स्वर्गाच्या राज्याचे आशीर्वाद घेण्यासाठी आवेशी लोक पाहिजे, थंडे पडलेले लोक नाही आहे. की किती जरी अडखळणे आले, काही जरी झालं तर सैताना तू माझ्याकडून हे घेऊ शकणार नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने मिळवलेले, तू माझे मुलं, माझ्या मुली, माझी पत्नी, माझे पती तू माझ्याकडून घेऊ शकणार नाही. तो आवेश, प्रार्थनेमध्ये तो आवेश, तो उत्साह पाहिजे असतो. आमेन. झालं तर बरं होईल आणि मग प्रार्थना करायची, मग इकडं तिकडं बघायचं, तसं नाही. फायर, तो आवेश, तो अग्नी पाहिजे असतो की नाही मी घेणारच, मी मिळवणारच, मी जाऊ देणार नाही. आशीर्वाद दिल्याशिवाय मी त्याला जाऊ देणार नाही. त्याने आशीर्वाद दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही, होऊ दे किती दिवस किती महिने. तो आवेश. आवेशी लोक स्वर्गाच्या राज्यावर हल्ले होत आहे, आवेशी लोक ते नेटाने घेतात. सैतान पहिल्याने आवेश काढून टाकतो, उत्साह काढून टाकतो. मग आपण निस्तेज निर्जीव असे पॉवरलेस होऊन असं चोचला येतो, असं गाणं म्हणतो ना. तो आवेश, तो उत्साह पाहिजे की नाही माझ्या मनाचा मला माहीत, पण मी त्याच्याशी लढणार, मी त्याला आशीर्वाद दिल्याशिवाय मी जाऊ देणार नाही.
सोडून दे, काय फायदा, एवढे दिवस तुम्ही देवाचं करता, एवढे दिवस नाही, त्यांनी आशीर्वाद दिल्याशिवाय मी त्याला जाऊ देणार नाही. तो आवेश. तर हा दुसरा धडा. आता हा जरी त्याला म्हणतोय तरी तो त्याला चिटकलेला आहे, धरून राहिलेला आहे, माहिती का. आणि कशासाठी? आशीर्वादासाठी. आता इथं पण थोडासा त्याचा स्वार्थ आहे बरं का. बघा की मला काहीतरी पाहिजे, म्हणजे एवढा मोडला गेला, लंगडा झाला आहे, तरी तो म्हणतो मला आशीर्वाद दिल्याशिवाय तुम्हाला जाऊ देणार. अजूनही थोडासा मीपणा, सेल्फिशनेस थोडंसं आहे अजून. मला पाहिजे. तसं आपण जरी देवाला बिलगून राहिलेले असलो, धरून राहिलेले असलो, तरी थोडासा अविश्वास, थोडासा स्वार्थ, थोडासा सेल्फिशनेस आपल्यामध्ये असताना मला काहीतरी मिळालं, मला काय मिळणार आहे. आता काय झालं गंमत मी तुम्हाला सांगितली ती 29व्या वचनात, वचन 29, जेनेसिस 32:29. आता ही झोंबी रात्रीच्या वेळेस चालत असताना, ही झटापट चाललेली असताना, आणि यांनी विचारलं तुझं नाव काय, त्याने सांगितलं याकोब. मग त्याने त्याचं नाव बदललं, इथून पुढं तुला इस्रायल म्हणतील. आणि पुढं काय झालं बघा, आता ही गंमत. वचन 29, मग याकोबाने विचारले तुझे नाव काय ते सांग. देव त्याला नाव विचारतोय, कबूल करायला लावतो, तो देवाला नाव विचारतो तुझं नाव काय ते मला सांग. समजलं? त्याला माहीत आहे तो देव आहे, पण मग माहीत आहे तर तो नाव का विचारतो? त्याला माहीत आहे की तो आपल्या पूर्वजांचा, अब्रामाचा, इसाकाचा देव आहे. नाव विचारण्यामागे काय कारण? व्हॉट इज द रिझन प्रदीप? कारण देवाच्या प्रत्येक नावामागे देवाचा स्वभाव किंवा गुणधर्म आहे. यहोवा शलोम, शांती देणारा. यहोवा निसी, आपला ध्वज है ना. यहोवा सिद्केनो, विजय देणारा. यहोवा रोफिका है ना, आरोग्य देणारा. हे जे नावं आहेत परमेश्वराचे, वेगवेगळे नावं इब्री भाषेतले, प्रत्येक नावावर एक एक गुणधर्म, एक एक स्वभाव, देव कोण आहे हे प्रगट होतो. आणि हा म्हणतो की तुझं नाव काय. म्हणजे त्याला अजून एक देवाबद्दलचं कळलं तर त्याला माहिती आहे की अजून एक नवीन आशीर्वाद मला मिळेल, मलाच मिळेल, दुसरं कोणाला नाही मिळणार. नाही समजलं? मलाच आशीर्वाद मिळाला पाहिजे, तुम्हाला कोणालाच नाही, मीच आशीर्वादित झाला पाहिजे. ही टेंडन्सी, हा स्वभाव अजूनही पण नाही, अजूनही पूर्णपणे नाही आहे. तो अजूनही थोडंसं फिनिशिंग, पॉलिशिंग तुमच्या भाषेत ती गरजेची आहे. म्हणून तो म्हणतो तुझं नाव काय. त्याला उलटं नाव विचारतो की तुझं नाव काय, आणि तो काय उत्तर देतो. वचन 29, तो म्हणाला माझे नाव का विचारतोस. तो एकदम चिडला. तू माझं नाव विचारणारा कोण? तू मला माझं नाव का विचारतोस. आणि पुढं काय झालं, असे म्हणून त्याने त्याला आशीर्वाद दिला, पण नाव नाही सांगितलं. म्हणून ते सस्पेन्स ठेवलं, कारण नाव जर सांगितलं असतं की हे त्याचं नाव आहे, त्याला कळलं असतं तो कोण आहे, अजून नवीन प्रकटीकरण मिळायला तो झटला नसता. म्हणून त्याला आशीर्वाद पाहिजे ना, आशीर्वाद दिला, पण नाव नाही सांगितलं, पूर्ण प्रकटीकरण नाही दिलेलं, यासाठी की याकोबाने आयुष्यभर उरलेल्या आयुष्यात त्याच्यावर अवलंबून राहावं. त्या प्रार्थनेचं उत्तर नाही मिळालं, काही प्रार्थनेचं उत्तर नाही मिळत, पण त्याच्यात पण काहीतरी देवाची योजना असते, नाही का. आपण चिडतो, रुसतो, आपण रागवतो, का बरं देवाने तसं. पण मग नंतर कळतं की बरोबर आहे, देव जे करतो ते बरोबर आहे, हे मला माहीत आहे, असं योग म्हणतो. तो जे करतो ते योग्यच करत असतो. मला माहीत नाही किती जण अजून ऐकत आहेत, किती जणांचं लक्ष. मला माहिती आहे तुमच्या मनात काय विचार आहेत देवाबद्दल, पण तो जे करतो ते योग्यच करत असतो.
तुम्हाला मला जरी पटलं नाही, समजलं नाही, देवाचे सर्वच मार्ग आपल्याला समजत नसतात, है ना. म्हणून योबाच्या पुस्तकात आपण वाचतो की तो तुझ्या सर्वच प्रश्नांची उत्तरं देत नाही, म्हणून तू त्याच्याशी का भांडतोस, का वाद घालतोस. सगळ्याच प्रश्नाचे उत्तर द्यायला देव बांधेल नाही, पण आशीर्वाद द्यायला तो तयार आहे, पुढं न्यायला तो तयार आहे. पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधेल नाही आहे. का आपण त्याच्यावर विश्वास ठेवा. नाही, पण मला जर समजलं तरच मी विश्वास ठेवू. मग मी म्हणतो समजलं तर विश्वासाची गरजच काय. विश्वास तेव्हा असतो जेव्हा समजत नसतं काय चाललेलं आहे, देव मला कुठं नेत नाही, तेव्हा विश्वासाची गरज असते. समजल्यावर विश्वासाची गरज काय. असे म्हणून त्याने त्याला आशीर्वाद दिला. मग याकोबाने त्या ठिकाणचे नाव पनियेल, देवाचे मुख असे ठेवले, कारण तो म्हणाला मी देवाचे मुख प्रत्यक्ष पाहूनही माझा प्राण वाचला. मी देवाला पाहिलं, मी ॲक्च्युली त्याच्याशी झटापट केली, रात्रभर कुस्ती लढलो आणि तरी मी जिवंत राहिलो. म्हणून त्याने त्या ठिकाणाचं नाव पनियेल असे ठेवले, देवाचे मुख. तो पनियेल सोडून चालला असता सूर्योदय झाला. जेव्हा माणसाची देवाची भेट होती, टर्निंग पॉईंट होतो, माणूस देवाला शरण येतो ना, तेव्हा जीवनात सूर्योदय होत असतो. तेव्हा त्यांनी ते सोडलं. तुम्ही अगोदर वाचा की सूर्यास्त झाला होता आणि तोच त्यांचे मुलं बाळं बायको लेकरं घेऊन, पण आता सूर्योदय झालेला आहे, सकाळ झालेली आहे. नवीन दिवस, नवीन याकोब, नवीन स्वभाव, नवीन प्लॅन, नवीन उत्साह. ती भीती, ते टेन्शन गेलेलं आहे. आता तो फेस करायला तयार आहे की मी देवाशी झोडून, देवाने मला दर्शन दिलं, आता माझा भाऊ 400 ने 1000 लोक जरी घेऊन आला तरी मला माहिती आहे की देव माझ्याबरोबर आहे. ही खात्री त्याच्यामध्ये निर्माण झाली आणि ती खात्री तुमच्या माझ्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि ती कधी होते, जेव्हा आपण एकटे असतो, देवाशी झगडतो, देवाला सोडत नाही, त्याला शरण येतो आणि तो जेव्हा आशीर्वाद देतो तेव्हा आपल्याला खात्री होती की मी काही फेस करू शकतो, मी कोणालाही फेस करू शकतो. आमेन. तो मला माझ्या शत्रूवर विजय देणारा देव आहे. तेव्हा ती खात्री होते. आता याकोबाला देवाबरोबर तो टिकलेला आहे, म्हणून त्याला माहिती आहे की मी माणसाबरोबर टिकू शकतो. देवाबरोबर जर मी जिंकलो तर मी माणसाबरोबर जिंकू शकतो. नाही समजलं, परत एकदा रिपीट करतो. हे लाल शब्दात, सोनेरी शब्दात लिहिण्यात, देवाबरोबर जर तुम्ही टिकलात प्रार्थनेमध्ये तर तुम्ही माणसाबरोबरही टिकू शकता. पण देवावरच टिकला नाही तर माणसापुढे तुम्ही टिकणार नाही. म्हणून त्याला ही खात्री झालेली आहे. आता ते भीती. वचन 31, तो पनियेल सोडून चालला असता सूर्योदय झाला आणि तो आपल्या मांडीमुळे लंगडत चालला. संध्याकाळपर्यंत तो एकदम ओके होता, सुदृढ होता आणि रात्रीतून ही झटापट झाली आणि सकाळी तो लगेच लंगडत चाललेला आहे. पण हरकत नाही, तो मोडलेला आहे पण तो आशीर्वादित आहे. देवाने त्याला मोडलेला आहे पण देवाने त्याला आशीर्वादही दिलेला आहे. कदाचित देवाने तुम्हाला मोडला असेल कोणत्या पॉईंटला, मला माहीत नाही. मग ती आर्थिक बाजू असेल, एखाद्या आजाराची कोणतीही बाजू असेल, पण देवाने जर ते मोडलेले, देवाशी जर गाठ झाल्यामुळे ते झालं असेल तर तुम्ही आशीर्वादित आहात. आणि मग वचन 32, म्हणून इस्रायल लोक जनावरांच्या जांघेचा स्नायू आजवर खात नाहीत. याचे कारण हेच की त्याने याकोबाच्या जांघेच्या स्नायूला स्पर्श केला. आता पहिली गोष्ट, देव आपल्याला घडवताना प्रक्रिया काय, त्या मोडण्याच्या प्रक्रियेत आपल्याला आपलं सामर्थ्य देवापुढं किती कमी हे जाणवतं, देवाचं सामर्थ्य आपल्यापेक्षा किती महान आहे याचा अनुभव येतो. आणि तिसरी गोष्ट काय की आपण मोडलेलं असताना देवाला जर धरून राहिलो तर आपण
देवाबरोबर आणि मनुष्याबरोबर टिकवू शकतो, मनुष्यावर शत्रूवर विजयी होऊ शकतो. आता 2 ॲप्लिकेशन किंवा 2 धडे 2 रीतीने हे आपल्याला लागू आहे. पहिली गोष्ट ही, ह्याच्यावर आपण काय शिकतो आज आपल्यासाठी. याकोब एकटा राहिला त्यावेळेस देवाने त्याची भेट घेतली. काही काही वेळेस एकटा असताना, एकटा पडलेला असताना कोणत्याही कारणामुळे, जेव्हा आपल्यासोबत कोणी नाही, रात्रीचे मध्यरात्रीचे, त्यावेळेस देवाने भेट घेतली. तो एकटा होता म्हणून. एकटं राहिल्यानंतर आपल्याला देवाचे काही दिव्य अनुभव येत असतात. म्हणून एकटं देवासोबत चालण्याची, एकांतात देवासोबत वेळ घालवण्याची सवय लावा. ते म्हणतात आम्ही फॅमिली प्रेयर करतो, आम्ही एकत्रित प्रार्थना वेगळी, फॅमिली प्रेयर चर्च वेगळी, आणि एकटं तुम्ही देवाबरोबर शास्त्र घेऊन बसताना प्रार्थना करणं ते वेगळं. आणि ते महत्त्वाचं असतं. दिव्य गोष्टी, गुजे रहस्य देव जे प्रकट करतो ते आपण आणि तो एकटा असताना आपल्याला या गोष्टी समजत असतात. आपण वाचतो 24व्या वचनामध्ये की जेव्हा तो एकटा होता त्यावेळी देव त्याच्याकडे आला. आणि ज्यावेळेस त्याला कळलं की आपण टिकू शकत नाही आणि हा माघार घेत नाही, देवाने स्पर्श केला आणि त्याला पॉवरलेस करून टाकलं. आज कशामुळे तुम्ही देवाला शरण येत नाही? कोणती गोष्टी आड आहे की ज्याच्यामुळे तुम्ही म्हणू शकत नाही की प्रभू मी तुला शरण येतो, मी पूर्णपणे तुझ्याकडे? कोणती गोष्ट आहे? काहीतरी आहे म्हणून आपण ती समर्पणाची प्रार्थना किंवा ते समर्पण करू शकत. आपण कशावर तरी अवलंबून आहोत म्हणून आपण पूर्ण त्याच्यावर नाही. जेव्हा तो लंगडा झाला त्याला कळलं की आता मला काही शक्ती उरलेली नाही, मी पळू पण शकत नाही, देवाने वाचवलं तरच मी माझ्या शत्रूपासून, भावापासून वाचू शकतो. लंगडा झाल्यानंतर तो पूर्ण देवावर अवलंबून होता. देवाने त्याला मोडल्यानंतर तो पूर्ण देवावर अवलंबून झाला. देवाने तुम्हाला मला मोडल्यानंतर आपण टोटली पूर्ण त्याच्यावर अवलंबून राहायला लागतो. आपल्या पुढं दुसरं काहीच ऑप्शन नसतं. आणि दुसरी गोष्ट ही, सेकंड ॲप्लिकेशन, यूज युअर विक्टरीज ऑफ गॉड्स ब्रेकिंग यू टू टीच अदर्स. देवाने जर तुम्हाला मोडला असेल तर ती साक्ष, तो विजय, देवाबरोबर झालेला जो विजय, आणि ती साक्ष तुम्ही इतरांना द्या. पहिली गोष्ट काय? पहिला धडा, टेक टाईम टू गेट अलोन विथ गॉड. देवासमोर एकटं राहायला शिका आणि तुम्हाला जे देवाने मोडलं याची साक्ष इतरांना द्या. ज्यावेळेस तो नंतर दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर लंगडा होऊन चालायला लागला आणि पलीकडच्या नदीच्या पलीकडे त्याचे 2 बायका, ते मुलं बाळं, ते नोकर, त्यांनी नक्कीच विचारलं असेल की काय झालं, अचानक तुम्ही लंगडायला लागले, कालपर्यंत नीट होते, अचानक काय झालं रात्रीतून? आणि याकोबाने साक्ष दिली असेल की रात्रीच्या वेळेस ही घटना घडली. मला वाटलं की तो माणूस आहे, मी झटापट करत राहिलो, तो तर देव होता, देवाने मला दर्शन दिलं, माझा मीपणा काढून टाकला, मला मोडलं पण मी आशीर्वादित झालेलो आहे. त्याने सांगितलं की मी जरी मोडलेलो आहे तरी मी आशीर्वादित आहे. ही साक्ष त्याने दिली. म्हणजे जेव्हा आपण मोडले जातो ना, आपण दुसऱ्यांपुढे साक्ष होतो. आपण म्हणतो मी जरी मोडलेलो आहे पण मी त्याची साक्ष देईल, मी त्याची साक्ष आहे की मला सैतानाने, देवाने मोडलेलं आहे. हे जे झालेलं आहे ना, हे जे मी लंगडा झालो ना, याकोबाने सांगितलं, हे माणसाने नाही, हे देवाने केलं, तो देव होता. आणि आता मी पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून आहे, आता माझं सगळं संपलं. हे आपण त्याच्यावरून शिकू शकतो. आणि म्हणून आणि जे झालं ते त्याने इतरांना सांगितलं, तसं आपण इतरांना सांगून त्याची साक्ष दिली पाहिजे. आणि आता नवीन याकोब, बदललेला याकोब, देवाशी झटापट करून टिकलेला याकोब, पुढे जेव्हा त्याच्या भावाची त्याची भेट होती त्यावेळेस नक्की काय घडतं? देवाने आशीर्वाद दिलेला आहे,
खरंच याकोबला तो वाचवतो का, कसं वाचवतो, काय होतं ते आपण पुढच्या संदेशात पाहू. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.